वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी. हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको? पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र. 7:07 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात. वारा उधळी सुगंध जगती अनंत हातानी. आकाशवाणी पुणे. मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी नव्या योजनेला केंद्राची मंजुरी. शहरांचे विकास आराखडे यापुढे GIS प्रणालीवर आधारित. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त 5 गावांमधील 95% लाभार्थ्यांनी आजवर स्वीकारलं अनुदान. आणि IRCTCच्या वतीनं पुन्हा देशभर विशेष सहलींचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी एका नव्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. धान, गहू, मका, ऊस यापासून उच्च दर्जाच्या इथेनॉलची निर्मिती केली जाईल अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. यासाठी 4,573 कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. भारताला 2030 पर्यंत 1,000 कोटी लिटर इथेनॉलची गरज भासणार आहे. सध्या देशात 684 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली जात असून भविष्यकाळात इथेनॉलची आयात पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील. यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजावर 1 वर्षासाठी माफी मिळणार असून याचा खर्च सरकार उचलणार आहे. नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये काल झालेल्या चर्चेत 4 पैकी 2 मुद्द्यांवर दोन्ही बाजूंची सहमती झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काल ही माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी वीज वितरणासंदर्भातला कायदा आणि पर्यावरणासंबंधीचा कायदा या 2 मुद्द्यांवर ही चर्चा झाल्याचं तोमर म्हणाले. ही चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात झाली असून उर्वरित 2 मुद्द्यांवर चर्चेसाठी पुढच्या महिन्याची 4 तारीख निश्चित केली असल्याचं तोमर म्हणाले. पंजाब आणि हरियाणा सोडता भारतात कुठेही शेतकरी आंदोलनाचा उद्रेक दिसला नसल्याचं सांगत या आंदोलनाला किती जनसमर्थन आहे आणि देशातल्या कोणत्या राज्यांमध्ये आहे असा प्रश्न भाजपाचे कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थित केला आहे. अहमदनगर इथं काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी असलेली मुदत केंद्र सरकारनं 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. 2020-21 या वर्षासाठी ही मुदतवाढ असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती देण्यात आली आहे. राज्यात इथून पुढे शहरांसाठी तयार करण्यात येणारे विकास आराखडे GIS प्रणालीवर आधारित केले जाणार आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील प्रथम अशा या प्रस्तावाला मंजुरी दिली असून नगरविकास विभागानं यासाठी तज्ज्ञ पात्र संस्थांची निवड सूची काल प्रकाशित केली. राज्याचं झपाट्यानं नागरीकरण आणि त्याचा रेटा वाढत असताना शहरांचा नियोजनबद्ध विकास हे मोठं आव्हान होऊन बसलं आहे. यासाठी GIS म्हणजेच भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जानेवारी 2019मध्येच घेतला होता. प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी, सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचं मुख्य साधन असलेली प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी काल केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1,70,00,000 रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कुडाळच्या नूतन बस स्थानकाचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन परब यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
नवीन बसस्थानकामुळे कुडाळ शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. कुडाळ बसस्थानकासमोरील रस्ता करण्यासाठी 20 लाखांची तरतूद करण्यात आली असून हे कामही पूर्ण होईल असं आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील ग्रामपंचायतीच्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी विविध जिल्ह्यातल्या तहसील कार्यालयांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अडचणी येऊ लागल्यामुळं राज्य निवडणूक आयोगानं ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची सवलत दिली. त्यामुळे काल शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार होते आणि प्रत्येक ठिकाणी महसूल मंडळ निहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था तहसील कार्यालयामध्ये केली होती. अर्ज दाखल करण्यासाठी महिला देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यात स्वतः अर्ज भरणाऱ्या महिलांची संख्याही मोठी होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. नव्या वर्षाचे स्वागत DN शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे. आकाश हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती पुण्याच्या संशोधन आणि विकास संस्थेनं केली आहे. ऐकूया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत देशी बनावटीची क्षेपणास्त्र तयार करण्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळा सध्या आघाडीवर आहेत. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती 2014 करण्यात आली. याच वर्षी ते हवाई दलात दाखल करण्यात आलं, तर 2015 लष्करात दाखल झालं. आकाशची मारक क्षमता 25 किलोमीटर इतकी आहे. आकाश क्षेपणास्त्र भारतीय संरक्षण दलात दाखल झाल्यावर काही मित्र देशांनी ते खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारनं आकाशच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे निर्यात करण्यात येणारं आकाश क्षेपणास्त्र आणि भारतीय संरक्षण दलात वापरण्यात येणारं आकाश या दोन्हीच्या तंत्रज्ञानात फरक आहे. संरक्षण सामुग्रीची 5 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी निर्यात करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष असून या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारतात तयार होणाऱ्या संरक्षणविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळणार आहे. या माध्यमातून मित्र देशांशी सामरिक संबंध सुधारण्याचेही केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे, पुणे. देशभरातील वाढत्या थंडीचा परिणाम साखर विक्रीवर झाला असल्यानं डिसेंबरमधील साखर कोटा विक्रीसाठी किमान 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची आणि जानेवारीतला साखर विक्रीचा कोटा कमी करण्याची मागणी साखर उद्योगाकडून होत आहे. एका बाजूला देशभरातील शिल्लक साखरेचा साठा वाढत असताना निर्यातीला पुरेशी चालना मिळालेली नाही आणि देशभर थंडीचा कडाका वाढल्यानं साखरेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या शीतपेय आणि आईस्क्रीमचा खपही कमी झाला आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम साखर विक्रीवर झाला आहे आणि डिसेंबरच्या 22 लाख टन कोट्यातल्या 60% साखरेची विक्रीही आतापर्यंत होऊ शकलेली नाही. राजापूर तालुक्यातील नाणार इथल्या शुद्धीकरण प्रकल्पाच्या प्रश्नावरून धुरळा उडत असतानाच त्याच तालुक्यातल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त 5 गावांमधील 95% लाभार्थ्यांनी शासनाकडून मिळालेलं मूळ आणि सानुग्रह अनुदान आजपर्यंत स्वीकारलं आहे. जगातील मोठा प्रकल्प होण्याची शक्यता असलेला 10,000 मेगावॉट ऊर्जा निर्माण करणारा जैतापूर प्रकल्प राजापूर तालुक्यात होणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासूनच स्थानिक जनतेनं कडाडून विरोध केला होता. प्रकल्पाच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली, एकाचा बळी गेला. मात्र प्रकल्पग्रस्त 5 गावांमधील 95% प्रकल्पग्रस्तांनी अनुदान स्वीकारून आता या प्रकल्पाला एक प्रकारे समर्थन दिलं आहे. प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या गरम पाण्यामुळे समुद्रातील जलचरांवर परिणाम होईल. भविष्यात मासेमारी व्यवसाय संकटात येईल असा मासेमारांचा समज असल्यामुळं आजही मासेमार या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. महाराष्ट्र सागरी अधिनियमातील अधिसूचनेनुसार उद्या 1 जानेवारी ते 31 मे 2021 पर्यंत पर्ससीन मासेमारीसाठी बंदी करण्यात आली आहे. तसंच 1 जून ते 31 जुलै हा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी आहे. याबाबतच्या अधिसूचनेची प्रत मच्छीमारी सहकारी संस्थेला देण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक पद्धतीनं मासेमारीला पूर्णतः बंदी करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्गचे मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त नावी भादुले यांनी काल दिली.
नौका पर्ससीन जाळ्यानं मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. दमणपासून सुमारे 85 सागरी मैल अंतरावर वसई इथल्या एका नौकेच्या खलाशांवर मासेमारीच्या जागेवरून सोमवारी संध्याकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आला. यातील दमणची नौका पर्ससीन जाळ्यानं मासेमारी करत होती अशी प्राथमिक माहिती आहे. IRCTCच्या वतीनं पुन्हा एकदा देशभर विशेष सहलींचं आयोजन करण्यात आलं आहे. यात बंगळुरू मैसूरसह दक्षिण दर्शन यात्रेचा समावेश आहे. अवघ्या 9,450 रुपयात प्रवाशांना 7 शहरांना भेट देता येईल. यात जेवण्याची आणि राहण्याची ही सोय आहे. ही सहल 9 रात्री आणि 10 दिवस असेल. मुंबई स्थानकावरून 29 जानेवारीला यात्रेला सुरुवात होईल. 7 फेब्रुवारीला मुंबईला यात्रेचा समारोप होईल. प्रवाशांना मैसूर, बंगळुरू, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, मदुरई, रामेश्वरम, तिरुपती इत्यादी शहरांना भेट देता येईल. या शहरातील प्रमुख स्थळांना भेट देणं, त्यासाठी वाहतूक व्यवस्था, राहण्याची आणि जेवण्याची सोय IRCTCच्या वतीनंच केली जाणार आहे. शयनयान दर्जासाठी प्रतिव्यक्ती 9,450 रुपये तर वातानुकूलित 3 टायरसाठी 11,555 रुपये तिकीट दर आहे. सोलापूर, कलबुर्गी, वाडी, मुंबई, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे या ठिकाणाहून प्रवाशांना या सहलीत सहभागी होता येईल. पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांच्या मागणीनंतर मुरुड जंजिरा किल्ल्यावरील बंदी आदेश मागे घेण्यात आला आहे. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात जंजिरा जिल्हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि दररोज केवळ 400 पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश देण्याच्या अटीवर किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. शासनाकडून विकास कामांसाठी येणारा निधी जिल्हा परिषदेऐवजी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये जमा होतोय. त्यामुळे निधी ठेवींवरील व्याज कमी झाल्यानं उत्पन्नात मोठी घट झाली आहे. जिल्हा परिषदेचं स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी खातेप्रमुखांनी विधायक लोकोपयोगी संकल्पना, त्यांची अंमलबजावणी कशी होईल याबाबतचा आराखडा सादर करण्याच्या सूचना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल दिल्या. स्वामी यांनी सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक घेऊन याबाबत सूचना केल्या. कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी 1 फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली आहे. कुकडी संयुक्त प्रकल्प आणि घोड प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची रबी हंगामाच्या नियोजनाविषयी बैठक काल पुण्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यंदा वरसगाव धरणात पाणीसाठा कमी आहे, त्यामुळे उशिरा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 फेब्रुवारीपासून पहिल्या आवर्तनात जवळपास 5.5 TMC पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे रबी हंगामातील चिंता मिटणार आहे. धुळे महापालिकेच्या महासभेत काल काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांमध्ये मोठा गदारोळ झाला. अखेर महापौर चंद्रकांत सोनार आणि काही नगरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. विरोधी पक्षनेते साबीर भंगारवाले यांनी ऐनवेळीचा मुद्दा म्हणून शहरातील स्वच्छतेसह पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित करत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला भाजपा नगरसेवकांनी आक्षेप घेतला. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या मोगराणी गावचे रहिवासी असलेल्या दीपक गायकवाड या SRPFमध्ये कार्यरत असलेल्या जवानाचा मंगळवारी गडचिरोली इथं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. काल त्यांचा पार्थिव शरीर त्यांच्या गावी आणून शासकीय इतमामात त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 2014मध्ये दीपक गायकवाड हे सेवेत दाखल झाले होते. 3 महिन्यापूर्वीच त्यांची गडचिरोली इथं बदली झाली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर औरंगाबाद इथल्या एका महिलेनं खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केला आहे. पक्षाला आणि एका चांगल्या पदाधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी कोणीतरी बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल करायला त्या महिलेला भाग पाडलं असा आरोप करत काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमधल्या चित्रालय भागात असलेल्या श्रीरंग पाटील यांच्या मालकीच्या मंगलम ज्वेलर्सच्या दुकानात रात्री 3 वाजताच्या सुमारास मोठा दरोडा पडल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री 3 वाजताच्या सुमारास चित्रालयमधल्या ज्वेलर्सच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या बाजूच्या गळ्यातून गॅस कटरच्या सहाय्यानं भिंत तोडण्यात आली आणि दुकानातली तिजोरी कापून त्यातून अंदाजे 60 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 14 किलो सोनं चोरून दरोडेखोर पसार झाले. हवामान. संपूर्ण राज्यात काल हवामान कोरडं होतं, मात्र आज कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यात आता म्हणावी अशी थंडी कुठंही नाही. किमान तापमान काल 12 ते 19 आणि कमाल तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्यात आगामी 2-3 दिवस काहीशी वाढच होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी नव्या योजनेला केंद्र सरकारची मंजुरी. राज्यातील शहरांचे विकास आराखडे यापुढे GIS प्रणालीवर आधारित. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त 5 गावांमधील 95% लाभार्थ्यांनी आजवर स्वीकारलं अनुदान. आणि IRCTCच्या वतीनं पुन्हा देशभर विशेष सहलींचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.